नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पंढरी बोले यांना पायदळी रस्त्यावरून अडथळ्यांचा सामना। खांडपाळे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावरून संघर्ष, स्थानिकांमध्ये आरोप प्रत्यारोप। रायगड जिल्ह्यातील लोणेरे गावातील खांडपाळे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी पंढरी शांताराम बोले यांना त्यांच्या घराच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान पायदळी रस्त्याच्या वादामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे। पंढरी बोले हे त्या ठिकाणचे मूळ रहिवासी असून त्यांचे घर सुमारे 75 वर्षापासून अस्तित्वात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले। संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले नसल्याचा दावा देखील स्थानिकांकडून करण्यात येत आहे। मात्र त्यांच्या घरासमोर जाणाऱ्या पायदळी रस्त्याबाबत काही नागरिकांकडून आक्षेप घेतला जात असून हा रस्ता बौद्धवाडी परिसरात ये-जा करण्यासाठी वापरला जात असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पंढरी शांताराम बोले यांनी सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित रस्ता हा स्वतःच्या मालकीच्या हद्दीत येत असल्याचा दावा केला आहे। मी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही, माझ्या मालकीच्या जागेतच बांधकाम व दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दीपक दबके, मानगाव। गाड्या होत्या का सांगा बघू द्या। बोल निघाल्या त्या गाड्या पहिल्या आजन पंजन प्रसाद होता आहे, आताचा नाही तो। 2 पिढ्या गेल्या त्यांच्या, 3 पिढ्या, हो, 3 पिढ्या गेल्या। तिसरी चालू आहे। ही तिसरी चालू आहे आता। हा, बरं, काय अडचण आहे का इथं? थोडी गाडी पण जाते, बैल गाड्या जाते, रिक्षा जाते, अजून काय पाहिजे? हा, सगळा जातोय। या सिलेंडरची गाडी पण जाते। हा, बांधलेलं आहे, आम्हाला ते माहिती नाही। वडिलांनी घर बांधले, त्याच्यानंतर वाडीतली लोक बोलतात की हा पंढरी बोले हा वारंवार अतिक्रम घरावरती करत आहे, परंतु मी अतिक्रम अजिबात आजपर्यंत केलेला नाही आहे। जे आहे ते माझ्या जुन्या स्टेपवरती मी माझे समोर बांधकाम चालू आहे। दुसरा वैशिष्ट्य गोष्ट हे जे साईडला जे पूर्वीचा बांधकाम आहे ते पण गावातील लोक आणि वाडीतील लोक यांच्या सहमताने जो त्यांना आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याप्रमाणे तो रस्ता मी तिकडं कॉर्नर मारून दिलेला आहे। 2 वेळा दिलेला आहे। तसं बोलला गेला तर 3 वेळेला। पूर्वी गाडी पण जात नव्हती, पायवाटच होती। आणि इथे माझं लाईटचं असं घरासाठी साईड लागून आहे त्यासाठी खांब ठेवलेला होता, सेफ्टी खांब ठेवलेला होता, तो पण अतिक्रम काढलेला आहे वाडीतल्या लोकांनी। माझं वय आहे 75, आता जून महिन्यामध्ये मला 75 पूर्ण होणार आहेत। काय पण हे जे घर बांधलेलं आहे, हा घर आणि हा घर हे आम्हाला माहिती नाही, म्हणजे आमच्या पण अगोदरचेच, म्हणून त्यांचा 54-56 नंबर आहे, जुना नंबर आहे एकदम तो। काय आणि त्यांनी वाढवलेला म्हणजे काय तुम्हाला दिसत असला तर बघा। आणि 84ला त्यांची घरपट्टी झाली, कारण काय पहिल्यांदा म्हणजे 58लाच हे आले, पंचायत आली। त्याच्यानंतर लागपाले पंचायत होता 15-20 वर्षे गेली। त्याच्यानंतर सर्व घरांचा नंबर लागला, तेव्हा पंचायत झाली। त्याच्यानंतर काहीतरी 80ला 82ला काहीतरी नंबर पडले आणि 84ला त्यांचा नंबर पडलेला आहे पहिला। काय हे पण 56 नंबर घर नंबर तो एकदम जुना आहे, म्हणजे हा घर कधी झालेला आम्हाला कुणालाच माहिती नाही। खोतांचा घर आहे तो आमच्या, कुणालाच माहिती नाही, म्हणजे 47च्या अगोदरपासून तो घर आहे। त्याच्याबरोबर ही घरं आहेत जुनी एकदम। आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 वेळ मागं घेतलेला आहे। मागील ज्यावेळी सरपंच होते मजिदभाई लोखंडे, त्यांना पण तुम्ही संपर्कात घ्या, ते पण तुम्हाला सांगू शकतील मी काय काय केलं ते। त्यांनी पण त्या टायमाला पडवी मागे घेऊन रस्ता केला होता तयार, आणि तिथं कॉर्नरला गाडी लागू नये किंवा मोठी गाडी नेऊ नये म्हणून एवढा पोल टाकला होता। तर तो पोल ह्या लोकांनी उपटून काढून टाकला। काय नंतर परत ज्यावेळी
2014ला आमची पंचायत अलग झाली. 2014ला आमची पंचायत अलग झाली, म्हणजे लागपाला वडपाला झाली आणि आमची टेंपाला खांडपाला झाली. काय तर त्याच्यानंतर आम्ही 2018ला ठराव घेऊन आणि सर्व गावाला आणि सर्वांना मध्यस्थी घेऊन आम्ही ती पडवी परत आम्ही 2-2.5 फूट त्या लेटरप्रमाणे आम्ही हलवली आणि तो लेटर आपण दिलेला आहे आणि तुमच्या समक्ष ते आहे. काय त्याप्रमाणे हलवलेले आहे. आणि आता परत पण गाड्या सरळ जातात, बैलगाडी जाते, सगळ्या जातात, रिक्षा व्यवहार सर. फक्त एवढंच आहे, मोठी गाडी जाऊ शकत नाही. समजा